इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर हास्य लहरींमध्ये चिंब भिजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आजच्या भागाची सुरेल सुरुवात ज्या गाण्यानं झाली ते होतं आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेचं शीर्षक गीत, जे मूळतः जुईली जोगळेकर आणि केवल वाळंज यांनी गायलंय. आज केवलला या गाण्यासाठी साथ दिली होती मोनल कडलखीनं. दोघांचेही आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता स्वागत करूया आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सनी इथे हास्य लहरी निर्माण करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आपल्या शब्दांनी आणि हशा टाळ्यांनी या हास्य सागराला भरती आणणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. गॉर्जियस, टॅलेंटेड आणि आपल्या हास्यवीरांसाठीच्या अन्नपूर्णा सोनालीताई कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, चौघुले काकांना अतिशय प्रिय असणारा गौरव आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका सांस्कृतिक राड्यासाठी. बघा तिथे काय धमाल घडते ते. ही धमाल दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. दैनिक एमएचजेच्या आजच्या बातम्या. नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली. आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष. काय झालं ए चेतू? अगं तुला सांगतोय मी, ऐकलीच नाहीस बातमी तू? काय झालंय का? एवढी अस्वस्थ का तू बेटा? कोणी येणार आहे का? नाही बाबा. नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा. नाही बाबा. तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना, तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लरवाली अशी अस्वस्थ असते. सेम बेटा. कोण येणार आहे, कोणी येणार नाही ना? बैस बैस इथे माझ्या बाजूला बैस. दैनिक एमएचजे बातम्या. हा बघ किती. मारतोय हातातून माझ्या. हा नाही नाही. हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा मला नकोय. याला परत जायला सांग. मला ह्याचा चेहरा आवडत नाही. परत जायला सांग याला. नाही बाबा. बाबा बसा. बाबा बसा ना. बाबा शांत व्हा. मला आवडत नाहीये तो. माझा चेहरा आवडत नाही. करतो प्लास्टिक सर्जरी. दे पैसे. गप ना गौऱ्या. काय बोलतोय हा? काय बोलतोय? नाही नाही बाबा. काय काय नाही. केवढा मारला यार. बाबा हा गौऱ्या आलाय. दिसतोय मला तो. दिसतोय. माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले. असं नाही झालं माझं. बाबा हा गौऱ्याचं ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. त्याचं काय काम असणार? कॅरमची टुर्नामेंट असणार, त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला. काय रे इकडे रे, इकडे रे. लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे लागता रे तुम्ही? आजही मी इथं क्वीनसाठीच आलोय. ओहो. फक्त ती कॅरमची नाही आहे. काय काम काय आहे? बाबा हा. बोल ना गौऱ्या. हा बाबा. हा काय कुठलं कॅरेक्टर कुठलं हे? कुठलं आज काय काय? ते मोठ्या माणसाला पण करतात ना, ते केलं. बस बस बसतो. काय म्हणतोयस? फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाने जायचा मुडदूस झालेला दीपक तिजोरी. मरतोय आता. मला काय म्हणाला आता? नाही. मला मुडतूच झाला. मुडदूस असं काय बोलला हा? तुम्हाला गौऱ्या गप नाही बाबा. काळका सटकू नका माझं. मी सकाळपासून चिडलेलं नाहीये. त्याला नाही. सांग. गप ना गौऱ्या. बाबा हा. बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय. हा. मला एखादं काम मिळायला पाहिजे. हा. गौऱ्यानी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणली बाबा.
गौऱ्याने माझ्यासाठी जॉब ऑफर आणली हो बाबा. काय रे गौऱ्या हो काका हा जॉब ऑफर ये बस 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 नीट बस रे नीट बस शहाणपणा करू नको तू ते मोठ्या लोकांना बोल करतात ना काही गरज नाही तू जॉब ऑफर आणलीस हो काका मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं ठरवलं काय चोकिंग काय करायचंय मराठी चोकिंग क्लास चोकिंग म्हणजे चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना मुलांनो लक्ष द्या हे लिहा ते चोकिंग क्लास गौरी चोकिंग नाही रे कोचिंग म्हणतात त्याला कोचिंग हा तेच आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग सॉरी कळलं तुला हा तेच मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे कोचिंग क्लास सुरू करायचं हो, हो. मग माझ्याकडे कशाला आलायस आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय मला कळलंय तुम्ही मराठीत दिल्यामुळे शाणे आहे म्हणून म्हणजे ही काय भाषा आहे रे? मला मराठीत सगळं कळतं सॉलिड आहे सगळं तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लासला येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे वाही मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे काय भाषा आहे धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही कसं तुझा कळलं बाबा का? मला तर मराठीसाठी काहीतरी करायचं आहे कसे बोलतात बघितलं काय तुझा बाबा ना वृश्चिक आहे वृश्चिक खेकडा नाही नाही असा बाबा खेकडा आहे. नाही गौऱ्या आता मला काहीतरी करायचं आहे ना मी आता तुला हे माझ्या समोरून येताना रिस्क नाही वाटली नाही बाप पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय ना मला करायचं आहे काहीतरी हो गौऱ्या पण बाबा खेकडा नाहीये मग बाबा बैल आहेत ए बावळ बापाला काय बैल म्हणते वृषभ रास आहे ना काही तुमची संबंध का मागे हो अजिबात काय बोलायचं नाही अजिबात काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय काका आउटडेटेड झालेली बावली तिकडे उभी राहा. बस इकडे तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे करायचं, हा? हो. सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक मराठी म्हणतोस आल्यापासून मराठी 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 नाहीये ते मराठी आहे लक्षात आलं तुझ्या ते बोलणार मी मराठी म्हणून एकदा म्हणून दाखव मराठी म्हण बोल म्हण म्हणतो बरे आमच्या इथे श्रीकृपे करून मराठी भाषिक शिकवणीचे वर्ग उघडवण्याचे आहे तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपण किंचितसा हातभार लावा वा 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 हॅलो त्याला धनी ओ धनी धनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापती मधोमध उभा पोपट म्हणाला अरे बापरे हे कोण आहे समोर छकुले अरे हे तर गुळगुळीत टकुले मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय हे सांगतो तुम्हाला मी आम्हाला टकुले बोलला नाही नाही तुझ्या बापाचा अपमान होता काय अरे, नाही, करायचं? बोल नाही गौऱ्या गप ना, कामाचं बोल ना नीट. मी सगळं पाठ करून आलो ते सांगितलं केवढं बोलून दाखवलं मी बघितलं ना आम्ही मराठी अरे भाषेचा- नको रे करूस अभ्यास कर आणि मग ये अर्धवट स्किट इथे संपलं तरी चालेल अर्धवट स्किट दाखवू आपण नाही. पण तुझा अभ्यास कर आणि ये मी अभ्यासच करून आलोय काका खरं सांगतोय मी अभ्यास केलाय हो अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचारायचं होय नको पुन्हा एकदा मी तुला विचारतो अभ्यास केलायस का रे हो मराठीचा अभ्यास केलायस का हो 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 आता किती वेळा करून दाखवू सांगितलं केलंय म्हणून का आता व्हेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये हो 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 केला का दाखव हे करू मी केला म्हणत केला ना यार केलाय अभ्यास आता केलाय. मिल गया रे आगे आ रे आगे हात नाही बाबा सोड. अब आगे हात नाही तुझ्या बापाला सांग यार ही पोच मला अजिबात आवडत नाही यार अरे मला सॉलिड आवडते ही पोज म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्यातर्फे नको, नको, नको. तर तुला काय तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. हा, हा, हा. अगदी बरोबर आहे माझ्याकडून काय हवंय मी काय करायचं तुम्ही तिकडे मला चोकर म्हणून पाहिजे सॉरी चोकर नाही रे टीचर म्हणतात sorry, ना. टी- चोकर आहे मी नाही, नाही. टीचर टीचर म्हणून पाहिजे. ठीक आहे हरकत नाही हरकत नाही मी टीचर बनतो तू म्हणशील ते मी करतो हा. मी एक शब्द मराठीतला तुला देतो तो तू लिहून दाखवायचा आ- तो आला तर मी सगळं करणार तुझं काका. चालेल गौऱ्या सोपं आहे. हा, चला. बाबा याला तयार अरे कर. ऐका ना, काका अगं सोपं आहे बाळा काका, मला- यावेळेला अगदी सोपी टेस्ट आहे तुझी हा घे घे हा घे अंधाधुंद लिहून दाखव हा काय लिहायचंय अंधाधुंद हा शब्द लिहून दाखव गौऱ्या सोपं येईल तुला इथे ये रे
बाबा सोडा लिहून दाख. नाही मी घेतो बाळा. अंधाधुंद. येईल गौऱ्याला येईल. पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का? वेळ लागणार आहे का? शाबास. अंडाधुंड. तुझ्या बापाचं अंड हरवलंय. धुंडायचं ते नाही ते अंधाधुंद म्हटलं कळत नाही का? अंधाधुंद. तो लिहितो, थांबा, ध ध ध ध. आधी तो लिहितो. कळतंय का तुला? गौऱ्या नीटली. गौऱ्या आज आहे भाई. काय का तो? कुठल्या अक्षरावर टिकली द्यायची? टिकली. तुझ्या बापाचं टिकली. टिकली. अनुस्वार म्हणतात त्याला. अनुस्वार. लक्षात आलं? हा. लिहिलंस? लिहिलं का? मारू नका लिहितोय ना बाबा. शाबास. सगळ्या अक्षरांवर टिकले. अंधन दोंदन असं झालंय हे आता. अंधन दोंदन हा शब्द आहे मराठीतला. असंच आहे. बघितला ह्याची अक्कल. पहिला शब्द दिला. पहिली परीक्षा घेतली. काही येत नाही याला. काही बाबा येत नाही. येते त्याला. मला येते. बाबा नाही. बाबा तुम्हाला घाबरतोय तो. त्याला येते. मला तुला त्याला येतं? येते. तुम्हाला काय येतं? घाबरलो. काय काय येते मला ना- मराठीतलं? मी मराठीतलं सगळं अभ्यास केलाय. काय कर काय तुला व्याकरण येतं मराठीतलं? ते बाकी- म्हणजे तू वाचून आलायस व्याकरण? हो. व्याकरणात काय काय असतं? ते कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. बाबा कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. तुझा बाप गेला होता तिथे कतारला. अरे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं असतं ते मराठीच्या व्याकरणातलं. लक्षात येतं का तुझ्या? आलं, आलं. हा. हे दोनच प्रयोग. अजून काही प्रयोग ऐकलेस? ऐकले. कुठले? जादूचे प्रयोग. के लाल. तुझं हे लाल करू मी? हे लाल करू मी? बरं मला सांग, तुला मुळाक्षर माहिती आहेत? माहिती आहे माहिती आहे. माहिती आहे. हे माहिती आहे. हे. शाबास. वाचून आलो. हा मुळाक्षर आय ई उ ए आ. एवढं नाहीये. मग अ आ इ ई माहिती ना तुला? माहिती आहे. म्हणून दाखव. आ ई ई हा उ. आ, आ, इ ई नाहीये ते. मग? इ ई. ह्रस्व आणि दीर्घ हे आहे त्यात. ई ई उ ऊ उ उ म्हण 4 वेळा. उ उ उ उ. म्हण 4 वेळा. उ उ हा उ उ. हा. जंगल में बोले कोयल. उ हा? माझी भंकच करतो. 4 गोष्टी चांगल्या शिकवतोय त्याला मी. 4 गोष्टी शिकवतोय ना तुला. माझी भंकस करतो हा. नाही. जंगल में करतो माझ्या समोर शहाणपणा. तू मरतोय सर. कव्वाली खेळायला बसतात माझ्या समोर. तुम्ही काम धंदे नाही तुम्हाला. ये रे. हे व्हेरिएशन मराठीत दाखव मला. लक्षात आलं? प्रश्न आहे कधी ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्लीच 2 मुळाक्षरं सामील करून घेण्यात आलेली आहेत. शासनाने 2 मुळाक्षरं हल्लीच सामील केलेली आहेत. ती सामील केलेली मुळाक्षरं कोणती? खरं सांगू? हा. मला नाही माहित. खरंच नाही माहिती. याची अक्कल. मग नाही माहिती मान्य केली. मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना. पण- अपडेट नको राहिला तुला. मला खरंच नाही ती माहिती. मुळाक्षरं आहेत अ आणि ऍ. लक्षात आलं? अ आणि ऍ ही मुळाक्षरं आत्ता सामील करून घेण्यात आली. शासनाने केली ती. आला आत्ता सामील केलंय. हा. पण आता जुना शब्द आहे. हा एकदम जुना अक्षर आहे. हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचा मर्डर पिक्चर बघितला. सगळ्याच्या तोंडून आपसू आलं. एवढा जुना शब्द तुम्ही आत्ता टाकला यार. लय स्लो यार तुम्ही. आणि ॲचं काय म्हणताय? ॲवर अख्खा अरुण कदमचं करिअर झालंय. हो बाबा विचारा. मी पण पाहिलंय. ते बघा असं करतात ते. माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली. उरलेली कविता करत बस तिकडे कोपऱ्यात. चल मध्ये बाबा मध्ये यायचं नाही. करत बस तिकडे कविता. सांगून ठेवतोय तुला. मारू नका. काय मारत नाही मी बघतो. नाही, हा. मी हा. टाकलंय. तर तुला आता काय म्हणालास? तुला ते येत नाही. तुला कळलं? हा. हा, हे येत नाही. जे होतं ना ते आलेलं नाही मुळाक्षर. तुला लक्षात हा. आलं? व्यंजनांबद्दल माहिती आहे? नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे. आमच्या चाळीतली रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. रंजनाचं मला काय सांगतोस रे? रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं? मराठी भाषेचं म्हणतो ना. व्यंजन ए. कंठ्य क ख घ घ घ काय? मग हे नाही. अरे ते मंजन मारी. सॉरी. मंजन ते काय? मी व्यंजन म्हणतोय अरे मी सगळं पाठ करतो. याला बघितलं की मी विसरून जातो बाबा यार. घाबरतो तुम्हाला. याला माहितच नाही काही. कंठ्य लक्षात आलं तुझ्या? क ख ग घ याला कंठ्य म्हणतात. कंठ का? कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग घ घ ङ हे इथून येतात. असं काय ते कुठून पण येतात. काय? क ख ग ग एवढं काय? एवढं आहे ते.
क ख ग ग निय असं आहे हा. क ग ग गौऱ्या नको ना अरे ह्याला कसा मारायचा पण कंटाळा येतो रे मला अरे ह्याला. पण तुम्ही काय सांगता की इथलं- अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ्य कंठ्य. अरे याला कंटेनरला मेंढ्या म्हणतात मेंढ्य म्हणजे? इथून मेंढ्याचा आवाज येतो फक्त हा? कळत नाही तुला काय बोलतोय कळत नाही तुला. इथून मेंढ्याचा आवाज याला येतो आलेलं काका. नाहीये तुला आलेलं नाहीये व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही. आता तुला मी एक वाक्य देणार सोपं करतो मी सोपं करूया संपून टाकूया. हा, संपून तुला एक टाका. वाक्य देतो. येईल गौऱ्या मला येईल हा मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो. वाक्य सोपं आहे. हा. मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो. याचा कर्ता कर्म क्रियापद विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो. करता आंबा करताय कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता आणि आणि बाबा कर्म आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं पण बाबा कर्म एक मिनिट. बाबा बाबा बरोबर आहे का गावी गेले गावी असं उत्तर दिलंय आपलं उत्तर तसं आहे तर मी सगळा मार अभ्यास खाल्ला करता गौऱ्या. सगळा अभ्यास तू करता केलाय अभ्यास? अरे बाबा मी का घाबरतो बाबा मला ना काय सांगू तुला मी सगळं करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म ही याची अक्कल. गौरव हा कर्म माझं कर्म माझं हा ही याची अक्कल. इथे 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 ये इथे ये, इथे 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 ही तुझी अक्कल. माझ्यासमोर बसतोस आणि मराठी शिकवायला. हा मी सगळं खेळतो तो काय नीट बोल नीट बोल इतके दिवस माझ्या काय करतो हा नीट बोल ना नीट बोल. नाही, बोल ते बाहेर दिवस मला काय होतो बोला नीट बोल ना गौरव. मला बुकी मार बुकी मार इतकं जोरात मारता तुम्ही मला लय ऐकून घेतलं तुमचं म्हणजे? आता माझी बारी आहे माझी बारी म्हणजे काय आता करणार माझी आहेस? बारी आहे आता मी तुम्हाला एक शब्द देतो लिहून द्या मला हे घ्या हे लिहून द्या मला तू मला चॅलेंज देतोयस. तुम्हाला चॅलेंज देतो ना लिहून घ्या प्रकांड पंडित आहे मी तू मला चॅलेंज देतोस. लिहून घ्या तुम्ही घ्या घ्या लिहा सांग चल आता बघूया चल लिहा चॅलेंज ना. स्वीकारलं चल लिहा बोल मी लिहा. शब्द लिहितो चल. लिहा. बघा सगळं लक्ष द्या हा गौऱ्या सांगतोय लिहा काय लिहायचं लिहा ना हा कुठे शब्द आहे? हा कुठे शब्द म्हणजे हा मराठी शब्दच नाही आहे. व्यवहारातला शब्द आहे काय? ए चल चल काय सांगतो आम्हाला चल लिहा त्या मराठीतला लिहा व्यवहाराचा शब्द आहे रोजच्या बोलण्यातला हे बघ काय चाक त्यात क कुठं आहे क कुठं आला त्यात तो वापरलाय मी हा हे बाय घाम आला बीपी लोहा लागला गोळ्या द्यायचं त्यांना पुढचा हे सोडून द्यायचं कॅन्सल येत नाही कळलं मला पुढचं लिहून द्या लय मार खाल्लाय मी रोजच्या व्यवहारातला आहे, लिहून द्या कुठे वापरतो कसं म्हणजे एकमेकांना बोलत ना ए सावते इकडे लिहा लिहा हे कसं लिहायचं? नाही येणार लिहा. काय, घाम फुटलाय बीपीची गोळी रेडी ठेवू बाबा घाम फुटलाय तिसरं सगळं सोपं लिहून दाखवा लिहून दाखवा. लय मारले मला लिहून द्या ना असं कधी आपण एकमेकांशी बोलतो. आप बोलत नसू पण आम्ही आहे ना का रे कुठे गेलो होता लिहून दे चला आमचं रोजच्या व्यवहारातला आहे आम्ही बोलतो बाबा आमच्या एरियात आम्ही असंच बोलतो हा येते नाहीत ना मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना मला कशाला बोलता मग हा अजून एक गोष्ट मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना एक जुनं गाणं आहे मराठी गाणं त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरलाय मी ऐकले माहितीये का सॉरी वाटतंय तुला हा ते तसंच आहे ना गाणं कहर दर्जा सादरीकरण खूप हसलं वा वा प्रसाद वा 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 अफलातून अफलातून गौऱ्या तू ठार वेड आहेस म्हणजे एखाद्या नटाला किंवा नटीला एखादा पुरस्कार किती हवा असतो ना तितकं मला मिल गया रे हे वाक्य हवं असतं म्हणजे मी असा हपापलेला असतो त्या वाक्यासाठी कापूस कोंड्याची गोष्ट माहिती का वगैरे असा एक पूर्वी खेळ असायचे बघ तसं आजकाल आमच्या घरात माझा आणि माझ्या मुलांचा एक खेळ सुरू झाला आहे गौऱ्या म्हणजे माझा मुलगा मला विचारतो ओळखलत का सर मला मग मी म्हणतो नाही मुलगा म्हणतो ओके
मग मी माझ्या मुलाला विचारतो भोलानाथ पाऊस पडेल का? मग तो भोलानाथ असतो, तो म्हणतो माहित नाही. मी म्हणतो ओके. हा आमच्या घरात खेळ सुरू झाला, खेळ. अरे देवा. तुझ्या लक्षात येते तुझी पॉप्युलरिटी किती वाढत चालली आहे. अँड टचवूड गौऱ्या, असंच मनापासून आणि इतक्याच तन्मयतेने काम करत राहा मित्र. आय लव्ह यू. लव यू सर. थँक्यू. अप्रतिम. चेतना फॅन्टॅस्टिक. समय विलक्षण लिहिलं होतं आणि विलक्षण आणि कर्तरी कर्मणी प्रयोग किंवा हे इतक्या दिवसांनी परत ऐकायला मिळालं. आजकाल ऐकायला मिळत नाही हे शब्द, खूप कमी कानावर पडतात. तर या सिरीजची गोडी अशी की त्यात तू मराठीबद्दलचं इतकं ज्ञानही मध्ये मध्ये पेरलेलं असतंस की ओ हो क्या बात आहे. कमाल समय, कमाल. मजा आली, खूप मजा आली. मयुरी खूप हसत होतीस, काय म्हणशील? काय बोलणार मी आता यांच्याविषयी. माझ्याकडे शब्द नाही आहेत. समीर दादा, तुझी एनर्जी म्हणजे किती वेळ या तुम्ही. आणि मी खूप म्हणजे माझी इच्छा होती की मी ज्या दिवशी इथं येईन त्या दिवशी या सिरीजमधलं स्किट व्हावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप हसवता. वा, लवली. थँक्यू. केसामुळे गळा कापला जातो असं म्हणतात, पण आज इथे केसामुळे हास्याची सुनामी येणार आहे. बघूया ही नेमकी काय केस येते हे दाखवायला आपल्या समोर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. सूर गवसला यार. मग काय बायकोन सकाळी नाश्ता दिला नाही वाटत. होय ते काय फोव खाल्लेस फोव? म्हणून तर 4 वेळा गावा लागला का? काय कदम बसाड्या हो तू माझा आजोबा आहेस काय रे? का आपण दोघं एकाच शाळेत शिकत होता. ओ कदम, तुम्ही केव्हा चालत गेलेला? दोन टाक सनकल वाजून बोलला सवासाड्या. अरे माझी स्पेशल बोल काय तुमच्या सगळ्याचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण खेदार. काय म्हणजे ए बालू, हा एकदा मेंढा कापायला पाहिजे. नुसता कापायला नाही पाहिजे, मग? लोकर पण काढायला पाहिजे. ए वासाड्यालो, मी जाल तिकडे माग वास काढीत कसं येतो रे? आम्ही कशा वाच काढत द्यायचं? नाही. तू काय एकटा सलून मध्ये येणार आहे? तुला एकट्याला दाढी फुटते, आम्हाला काय गवत फुटत? ओ तात्या माणूस आहे नाही तर काय. ओ ऐक, आम्हाला मशरूम कट मारायचं. नाही तर का? आणि मला सोल्जर. ओ तात्यान ओ भांडू नका, थांबा. हा. ओ कदम काकानू, काय बोला, काय सेवा करू? हा अरे वा, मला केस करायचे, मला असं चमकव. मी आहे ना मॅरेथॉनला जाणार आहे. घे बाय म्हणजे, मग काय पायावरचे केस काढू? विचारला सनकरियनला कुठून आली तर कळणार पण नाही वासाड्या. तसं नाही हो, मी एकदम कन्फ्युज. अरे पण मी बोलतोय म्हणा श्वास मध्ये घेऊन दे, लगेच कसा घुसतो. वैतर एक काम करा, मी सांग. मॅरेथॉनला म्हणजे मी धावायला नाही जाणार आहे, मग? मी रिबिन कापायला जाणार आहे. असा मनात चमकवशील का नाही? तिकडे आजोबा 2-4 ॲटम असतात का नाही, एकातली जरी मना बघितलं तरी मला बरं. ओ काकानू, कायच काळजी करू नका. असा चमकवतो का नाही, आयटम काय, आयटमची आई पण बोलून बोलून बघल. काय बोलतो? नकवडी जास्तच मला क्रीम लाव. काय लाव? क्रीम क्रीम. किरीम घे बाय म्हणजे भांड्याला कलई करायची. हा काय बोलला? नाही करतो फेकल करतो. चल, चल. म्हातारा लय जगाला नाही ना. चेकाला म्हणजे चेकाला म्हणजे बस ओ, अरे, हे कदमान काय? बस. हा? हे काय? ओ फली आहे मी बघा. लहान पोरगा आहे का वसाऱ्या फलीवर बसायला? काय तर पण तसं नाही हो कदम काकानू. काय होतो, तुम्ही एवढूशी आहे ना, तुम्ही बसलाव की दाढी अशी करावी लागते हो. त्या दिवशी एकानं लहान विचारलं, काय रे छातीवरचे केस काढतो? नाही माझं पण तसंच झालं होतं. मी एकदा लांबून बघितलं, मला वाटलं यांच्या पोटावरची केस काढतो. हो तू बस. थोडीशी हाईट आहे, जरा वर करा. सावकाश हा? सावकाश आरामात बसावं कदम काकानू. सावकाश, नाही तर वरच्यावर पालखी जायची. हा. बरं वाटतंय रे. नाही, बसा. हा. सकाळ सकाळ बसल्यासारखं feel. वा, वा, वा. काय रे? विषय काढ. विषय काढू? होय ते. हो पप्या, बरं, हो. बरं, जास्त नको. काल आईच भेटली होती पिठाच्या गिरणी. हो काय सांगता काय? मग बोलली मला, काय वर्गात वयात आलाय, बार उडवून द्यावा. एवढा लागशील पडन ना मी खाली वसाडे वर बसलोय ना. पण तसं नाही हो, लग्नाचा विषय काढला. अरे हो, झालंय बाय, बाय. लग्न. व्हायचंय ना.
लालीबा केवढी आहे ती ए पाप्या हा? हो ए 4-5 पोरींचे फोटो आहेत जरा नजर टाकतोस काय हो दाखव ना दाखव हे बघ, इकडे बघ तरी मांडवकरांची शालू ये बाय म्हणजे? तोरसकरांची कुंदा शिवलकरांची डॉली ये बाय आणि ही पावसकरांची पप्पी पप्पी मस्त आहे पप्पी मस्त आहे काय केलं काय झालं? अरे ते वसडे तुला फोटो दाखवतो तू मला भिजवतो साहेब. सॉरी काका लक्ष का नाही तुला लक्ष नव्हतं सॉरी एवढं भिजवशील नाही सॉरी हो दादा नु हो काहीतरी दाखवू नका हो डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं हा थांबा वाईज एवढा एक गिरायक होऊ द्या मग मला फोटो दावा अरे फोटो दाखवता तसं नव काल तुझी म्हातारी भेटली होती ना ती म्हटली अरे वासड्यानं तुमच्या एवढ्या वलकी आहेत हा. तर माझ्या पोरगेला एखादी पोरगी बघा म्हणून दाखवित होतो मला काय करायचं नाही तर आहे? काय आणि शुभ कार्यात वेल नको उद्या काय? तुझं वेळेवर लग्न झालं वेळेत पोरं झाले आम्हाला काय फायदा आहे त्याचा होय, आनंदच आहे का नाही फायदा काय बालू हा? ए बालू हा. तुला एक गोष्ट कळली काय रे आता सांगशील तेव्हा कळेल ना अशीच करायची हा, तो तोरच खराचा बबन आहे ना बबन त्याचं काय आलं त्याला परवा आहे ना 113 ताप होता एवढा मोबाईल बघायचा कशाला मोबाईल बघून तापला नाही तो माहिती काय? लग्नाचा लग्नाच्या वराडामुळे तापलाय तो काय बोलतोस काय? तात्या वराड म्हणजे म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही ह्याच्यात ना अरे वसाडी पडली तुमच्या तोंडावरती काय झालं तर सांग तरी अरे तू आबा प्यालवा नाही हा. ना त्याचा लग्नाचा वराट नदीत वाहून नाही काय गेला ते ह्याच्या घाटात गेलं आणि ह्याला ड्रायव्हरला कंटाळा आला म्हणून त्यानं मांडी घातला तसा ट्रक मागा आला नदीत गेला त्याच्याबद्दल बोलतोच आहे अरे मी त्याला सांगित होतो अमावस्या उगाच गाडी बाहेर काढू नको वराट बाहेर काढू नको माझा ऐकल तर पॅलवान कसला तू वासाडा विश्वास नाही त्यात. विश्वास नाही म्हटलं जातोय शिमो नारळ तरी ठेव मग काय नाही नारळ बिरल तो पण नाही ठेवला मग झाला सत्यानाच झाला काय झाला? काय झाला तो ड्रायव्हर आहे का नाही रात्रीचा काला कुट्टा अंधार अमावस्या सगळी भूत त्या दिवशी बाहेर पडली काय हे? भूत ड्रायव्हरने असा जो टर्न मारला नाही का नाही डायरेक्ट नंदीत नदीत मग खवीस आहे का नाही तिथे हे बाय म्हणजे नदीमध्ये खवीस आहे म्हणजे तुला काय वाटलं खवीसान गाडी वळवलान काय खवीसान गाडी वळवलान हे तुला ड्रायव्हरनं सांगितलं हा मग पण मला एक गोष्ट कळली नाही काय बबन आणि त्या वराडाचा काय संबंध आहे अरे हा काय झाला त्या दिवशी अमावस्या हा, ते झालं, ते कळलं. बरोबर हा. आहे तो बबन गेला नदीवर खेकडं पकडायला रातच्या टायमाला. रातच्या टायमाला बरोबर रात्री 12च्या सुमारास तो टरक असा पाण्याच्या काय म्हणतो म्हणजे काय माझी नवरा पोरग आहे ना असा मगरी सारखा पिव का नाही काय सांगताव काय हो मग एकदा उजवीकडं एकदा डावीकडे घे बाय म्हणजे एकदा डावीकडे घे बाय म्हणजे. एकदा उजवीकडे घे बाय म्हणजे. एकदा वर घे बाय म्हणजे. एकदा खाली काय सांगताव काय आणि तो टरक आहे ना टरक पाण्याच्या वर असा गरगर गरगर, गरगर, नुसतं फिरतोय. मग फिरतोय इकडे घर फिरवची काय हो दादा इकडे आलीत केस नाही सॉरी ते चुकून झालं हो ते ओ दाता ओ तात्यानू नका ना हो नाही आम्ही गोष्टीमध्ये रमवू नका माझा गिराईक झाला थांबा ना आम्ही काय केलं आहे अरे वसाड्यान तुम्ही जा ना नंतर ये ना माझं हो त्या रक्कल कसं नाही तुम्हाला का आम्ही गिराय का आम्ही बसणार मला मशरूम कट मारायचं काय तर काय हा, मला सोल्जर गड माराय पप्या हो तू एक काम कर काय हो तुझं जेव्हा वराड येईल ना तेव्हा ट्रक नको मागू हा का हो घोड्यावरनं जा घोड्यावरनं घोड्यावर नका हा घोड्यावरनं जा घोड्यावर ना हा हो तात्यानू हा हो पण घोडा सेफ आहे का हो शेप आहे शेप आहे पेट्रोल नाही लागत हा. गेअर टाकाय नाही लागत हा. मांडी घालून बसला तर घोडा मागं नाही येत, पुढे जातो आहे कराय कळलं काय पण हा घोड्यावर बरा दिसेल काय बरं दिसेल म्हणजे हो. ही दिसेल. तात्यानू व- मग बऱ्याच दिसन मी कसा दिसन तुम्ही सांगा मला कसा दिसशील म्हणजे बबलू शिंगासारखा दिसला बबलू सिंग हा कोण बबलू सिंग हो तात्या कोण हो बबलू सिंग आता पूर्व तुला माहित नाही हा माझी पंची सांगायची हो मग अरे ह्याचा पूर्वज केवढा मोठा शूरवीर माणूस काय सांगतोस का त्याच्या मुलं वाडी जिवंत आहे आपली होय नाही हो तात्यानू हा. आमचे पूर्वज काय साधे सुद्धा नाही होय एकदम तात्यानू थांबा मला आजी पाठीकडे पडत मी जातो मी दुसरीकडे जातो तू आण तरी तू आण तोंड फुस पोरं मागं लागतील हो वाईट दमा, वाईट दमा. हो तात्यानू मरो हो काय हो दमा वाईट हो मोऱ्यानू काय केलं नी काय झालं हो मला पहिला गिराईक घालवलं नाही तुम्ही जाईल नाही तर नाही तर काय काय? वसाडे त्याचा गाल फाटला थांबेल तो गिरा नाही तर काय
जाऊ दे मरू दे ऐका ओ मरू या बसा कशाला इकडे बसा तुमचा मशरूम कट करून देतो कोणाला माझा हो तुझा माझा गाल फाडून घ्यायचा नाही तर काय? मशरूम कट करतोय आधी एक गिराक सांभाळता येत नाही कसलं मशरूम कट मारतो जरा वाजड्या नाही तर काय ए बालो हा? मी काय म्हणतो आपण किन्नरकरकडे जावे तिकडे जाऊन दाढी त्याच्याकडेच जाऊया त्याच्याकडचा जा कारागीर आहे ना हा. त्या गोष्टी ऐकत नाही फक्त आपलं काम करत राहतो त्यामुळे लोकांचे गाल नाही होय फाटत ते. हा खुला आहे हा नट सम्राट परफॉर्म करतो हो. सगळे फाटतात चल, आपण इकडे जाऊ. काय हो माणसं आहे ती ओ काय झालं रे? तात्यांनो काय रे ओ निघा बरंच जर या मंचावर तुम्ही आणि माझी बानकोटी दिसली तर वाहनानं मारा मला मेला वाजीव वा 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 मशरूम कट इतकाच क्यूट परफॉर्मन्स मज्जा आली. सोनाली ताई मला एकतर कुतूहल होतं की अरुण पृथ्वीक आणि प्रभाकर असे त्रिदेव एकत्र आलेत आणि आता काय घडणार आहे पण त्याच्यात चट्टेरी पट्टेरी लेंग्यांनी खूपच बाजी मारली किती म्हणजे रिकामटेकड्या माणसांनी काय काय करावं. मला एकतर पृथ्वीक फार आवडलं तुझे एका पायावर रेलून दाढी करत होतास. तसं उभं राहण्याचं आता 5 मिनिट अगोदर मला बनेने सांगितलं की युजली गावी असं उभं राहतात तर असं उभं राहा मला बनेने सांगितलं आता किती मस्त तुम्ही क्रेडिट देता पटकन एकमेकांना फारच छान. आणि अरुण मला तुझ्याकडून ते तू कशाची फीत कापायला जाणार आहेस ते एकदा कळेल का. मॅरेथॉन फारच आवडलं मला ते. त्याच्यानंतर रिहर्सल मध्ये मी माथेरान म्हणालो. वा 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 अप्रतिम मज्जा केली तुम्ही सगळ्यांनी खूप आवडलं. थँक्यू. वीणा ताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स. मी स्वतः आता देवगडातनं आले इकडे पण आता मला तुम्ही परत देवगडला घेऊन गेलात आणि तुम्ही सगळे कलाकार इतके कसलेले आणि इतके उत्कृष्ट आहात की इथे तुमच्यासोबत येऊन बसले आणि स्वतः इथे बसून ह्या सगळ्या तुमच्या स्किट्सचा आनंद घेते हीच अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि थँक्यू सो मच की इतका छान परफॉर्मन्स तुम्ही दिलात आणि मी तुमच्या सगळ्यांची फॅन आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात इथे बघून मला फार फार छान वाटलं. खूप छान. थँक्यू ताई अँड थँक्यू बॉय. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.